पितृपक्ष संपला की नवरात्र उत्सवाला सुरुवात होते। देवी लक्ष्मी आपल्या भक्तांची प्रत्येक क्षणी काळजी घेत असते। परंतु नवरात्रीच्या दिवसात देवीची पूजा करणे हे विशेष फलदायी आहे। या काळात पूजेचे फायदेही लवकर मिळतात। याचे कारण म्हणजे माता दुर्गा नवरात्रीच्या काळात पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांची इच्छा ऐकत असते। माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते। नवरात्रीमध्येच लोक घरोघरी तयारीला लागतात। शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे। अशा परिस्थितीत जर तुम्हाला आई अंबेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर शारदीय नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातून काही वस्तू बाहेर टाका, कारण या गोष्टी नकारात्मकता आणतात। चला, या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात। पहिलं म्हणजे तुटलेल्या मूर्ती। कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती घरात ठेवू नका, हे शुभ मानलं जात नाही। तुमच्या घरामध्ये भंगलेल्या मूर्ती असतील किंवा तुटलेल्या मूर्ती असतील तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी त्या घरातून काढून पवित्र नदीत टाकाव्यात। दुसरं म्हणजे जुने शूज किंवा चप्पल। तुमच्या घरात जुने शूज किंवा चप्पल पडलेले असतील जे तुम्ही वापरत नसाल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाका। वास्तुतज्ञांच्या मते जुने शूज आणि चप्पल घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा तयार होत असते। तिसरं म्हणजे फुटलेल्या काचा। तुटलेल्या काचा किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते। त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील काचेच्या तुटलेल्या वस्तू काढून टाका। चौथं म्हणजे फाटलेली धार्मिक पुस्तकं। वास्तुशास्त्रानुसार फाटलेली धार्मिक पुस्तकं कधीही घरात ठेवू नयेत। कोणताही धार्मिक ग्रंथ फाटला असेल तर तो नवरात्रीच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित करावा। पाचवं म्हणजे बंद पडलेले घड्याळ। घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ते त्वरित काढून टाका किंवा दुरुस्त करा, त्यामुळे घरात नकारात्मकता येते। तर मग नवरात्र येण्यापूर्वी या सर्व गोष्टी नक्की करा। माता अंबेचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।